नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सृष्टीमय रहस्य या आपल्या आवडत्या चॅनलवर। आज आपण बोलणार आहोत अशा एका सणाबद्दल जो प्रत्येक शेतकऱ्याच्या हृदयाशी जोडलेला आहे। हा सण म्हणजे फक्त आनंदाचा दिवस नाही, तर मेहनतीचा, संस्कृतीचा आणि निसर्गाशी नातं जपणारा दिवस आहे। हो, मी बोलते आपल्या पोळ्याच्या सणाबद्दल। शेतकऱ्याला जर त्याच्या खरी मदतीचं प्रतीक विचारलं तर तो पहिलं नाव घेईल बैलाचं। हा बैल म्हणजे त्याचा मुलगा, त्याचा साथीदार, त्याचा जीव। आणि म्हणूनच दरवर्षी श्रावण महिन्यात जेव्हा पेरणी संपते तेव्हा शेतकरी आपल्या या बैलाचा सण साजरा करतो, पोळ्याचा सण। पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का पोळ्याचा सण नक्की कसा सुरू झाला? त्यामागे कोणत्या कथा, कोणते इतिहास, कोणते विश्वास दडलेले आहेत? आज आपण या व्हिडिओत अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, तर शेवटपर्यंत आमच्या सोबत रहा। बैलाचं महत्त्व। बैलाला शेतकऱ्याचा खरा सोबती का म्हटलं जातं? बैल नांगर ओढतो, पेरणी करतो, ओढणं, वळणं, राबणं सगळं त्याच्या कष्टावर होतं। शेतकरी आपल्या घरातल्या माणसा इतकं बैलावर प्रेम करतो। बैल फक्त शेतीचं साधन नाही, तर जीवनाचा। काही शेतकरी आपल्याच बैलासाठी कर्ज काढतात, पण त्याला भरपूर अन्न देतात। आजारी पडला तर गावभर डॉक्टर शोधतात। हा आहे बैल। बैलाची कथा। भगवान शंकर आणि नंदी। एकदा कैलासावर भगवान शंकर आणि माता पार्वती बसले होते। शंकराच्या जवळ नेहमी नंदी बैल असायचा। नंदी फक्त वाहन नव्हता, तर शंकराचा भक्त होता। पार्वतीने शंकरांना विचारलं, पृथ्वीवर शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो, पण त्याला साथ देणारा जीव नाही, त्याच्या कष्टाला हलकं करणारं कुणी नाही। जेव्हा भगवान शंकर म्हणाले, जशी माझी साथ देणारा नंदी आहे तशीच साथ शेतकऱ्यालाही मिळावी, आणि मग बैलाला शेतकऱ्याचा साथीदार बनवलं गेलं। म्हणूनच आजही बैलाचं पूजन शंकराला आठवून केलं जातं। प्रेमाचा ठेव। पोळ्याची उत्पत्ती आणि पुराणकथा। एका कथेनुसार भगवान शंकराने नंदीपासून प्रेरणा घेऊन बैल शेतकऱ्यांसाठी निर्माण केला। दुसऱ्या कथेनुसार पार्वती देवीला वाटलं की पृथ्वीवर शेतकऱ्याला साथ देणारा साथीदार हवा, म्हणून बैलाची निर्मिती झाली। लोककथेनुसार पोळ्याच्या रात्री बैल एकमेकांशी बोलतात। आपला शेतकरी आपल्यावर किती कष्ट घेतो याबद्दल ते एकमेकांशी चर्चा करतात। पोळ्याच्या दिवशी सकाळी बैलांना आंघोळ घालणं, शिंगांना तेल लावणं, हळद कुंकू, रंग लावणं, गळ्यात हार, फुले, माळा, सुंदर सजावटीचे कपडे घालणं, गावागावात ढोल, ताशा, झांज, पाखवाज, लेझिमसह मिरवणूक। काही ठिकाणी बैलांच्या शर्यतीही घेतल्या जातात। संध्याकाळी बैलांचं पूजन, नैवेद्य, खास जेवण, डफ, ढोलांच्या गजरात जेव्हा बैल गावभर मिरवतो तेव्हा संपूर्ण गाव त्याला पाहून दंग होतं। प्राचीन काळी पोळ्याला बैलपोळा असंही म्हटलं जात असे। शेतकरी पावसाळ्याच्या कामातून थोडा मोकळा होत असे आणि आपल्या बैलाला विश्रांती देत असे। हा दिवस म्हणजे मेहनतीच्या साथीदाराचा सन्मान। हा सण समाजात कृतज्ञता शिकवतो, आपल्या मदतीला उभं राहणाऱ्याचं मान ठेवणं। लोक म्हणतात की पोळ्याच्या रात्री बैल बोलतात। काही गावात असा समज आहे की पोळ्याच्या रात्री बैलांच्या अंगावर देव येतो, म्हणून बैलाचं पूजन म्हणजे थेट देवांचं पूजन। गावागावात बैलांवर गाणी, ओव्या म्हणल्या जातात। आज ट्रॅक्टर, मशिनरी आली असली तरीही शेतकरी बैलाचा सण थांबवत नाही, कारण पोळा म्हणजे संस्कृती, परंपरा आणि कष्टाचं पूजन। हा सण मुलांना मेहनतीची किंमत आणि निसर्गावर प्रेम करायला शिकवतो। मित्रांनो, पोळ्याचा सण आपल्याला शिकवतो की खरा देव म्हणजे आपल्याला मदत करणारा। शेतकऱ्याला देव म्हणजे त्याचा बैल, म्हणूनच तो या दिवशी त्याचं पूजन करतो, त्याला सजवतो, त्याला आपल्या देवासारखं मानतो। आपणही या पोळ्याच्या सणातून हे शिकायला हवं की फक्त देवळातला देवच नाही,
तर आपल्यासाठी कष्ट करणारा प्रत्येक जीव हा देव आहे. बैलाशिवाय शेती नाही, शेतीशिवाय अन्न नाही आणि अन्नाशिवाय आपलं अस्तित्व नाही. म्हणून पुढच्या वेळी पोळ्याचा सण बघाल तेव्हा त्या बैलाच्या डोळ्यातलं मायेचं तेज आणि त्याच्या कष्टामागचं गुपित नक्की लक्षात ठेवा. कारण पोळा म्हणजे फक्त सण नाही, तो आहे प्रेम, कृतज्ञता आणि मेहनतीचा उत्सव. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.